नमस्कार, श्रीगंज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी दाखवते तुम्हाला शिल्लक राहिलेले चपातीचे उपीट आणि ते कसं बनवायचं मी इथं तुम्हाला दाखवते. प्रथम आपण इथं राहिलेले 2 चपाती असं तोडून घेतलेलं आहे. हे 2 चपाती एवढं आहे आपलं तोडून घेतलेलं. ह्याला आपण मिक्सरच्या भांड्याला बारीक असं पूड करून घेऊया. आता आपण इथे आपल्या चपातीचे तुकडे पण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि आपण बारीक असं पूड करून घेऊया. आता इथे आपलं चपातीचं पूड बनवून तयार आहे. आता मी थोडं पाणी शिंपडून त्याला ओलं करून घेते. जसं की आपण पोहे भिजवतो त्यासारखं थोडं पाणी घालून पूर्ण ह्याला ओलं करून घेऊया. 5 मिनिटासाठी आपण बंद करून ठेवूया. आता आपलं हे चपाती भिजेपर्यंत आपण इथे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हिरवी मिरची आणि हे भरडसर असं शेंगदाणे कुटून घेतलेलं आहे भाजून. पण ह्याची तयारी करून घेतलेलं आहे तर भिजेपर्यंत. तर आता इथे 5 मिनिटं झालेलं आहे. मी झाकण काढून बघते. आपलं इथं चपातीची पूड छान असं भिजून गेलेलं आहे. यात आपण शेंगदाण्याची पूड, कोथिंबीर टाकलेलं आहे. थोडासा लिंबू पिळून देऊया. थोडंसं साखर. आता आपण फोडणीची तयारी करूया. गॅसवर कढई गरम करायला ठेवूया. त्यात 1 पळी तेल. ह्यात आपण एक गोष्ट विसरलो ते म्हणजे मीठ. चवीपुरतं मीठ घालून घेऊया. हे सर्व मिश्रण एकत्र करूया. आपल्या इथं तेल गरम झालेलं आहे. आता आपण जिरं मोहरी घालूया. आपले कांदा इथं थोडं शिजलं ते आपण टोमॅटो टाकूया. थोडंसं हळद टाकूया. आता आपण हे चपातीचं पीठ टाकूया. चांगलं मिक्स करून घेऊया. थोडंसं झाकण लावून 2-3 मिनिटं शिजून घेऊया. मग आपलं चपातीचं उपीट तयार होतं. इथे 2 ते 3 मिनिट झालेले. आपण झाकण काढून बघूया. आपलं चपातीचं उपीट तयार आहे. राहिलेलं शिल्लक चपातीचं काय करायचं असं प्रश्न पडत असेल तर असं तुम्ही चपातीचं उपीट बनवून खाऊ शकता. तर मग आपलं इथे चपातीचं उपीट बनवून